अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा हा उद्घाटन समारंभ यशवंतराव चव्हाण नगरीच्या या मुख्य सभामंडपामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचा समारोप या ठिकाणी सुरू आहे। मला समारोप वाटतच नाही अजून, तर हा या समारोपामध्ये अनंत मनोहर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नोबेल पारितोषिक घेताना स्टाइनबेक असं म्हणाले होते, I am expected to roar from this place and not squeal like an apologetic mice. मी लेखकांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उभा आहे। संयोजकांचे लेखकांचा सत्कार केल्याबद्दल मी आभारी आहे। आपण कालपासून माणसानं कसं असावं हे ऐकतो। आम्ही काय वाचतो, कसं वाचतो आणि का वाचतो याच्याबद्दलचं अतिशय उत्तम असं विवरण आपण ऐकलं। मला फक्त त्याच्यात एक दोन गोष्टींची भर घालावी असं वाटतं। आम्ही कुणासाठी लिहितो याचं उत्तर महानुभाव पंथात मिळतं। एका पंडितांनी असं सांगितलं की अरे तू देशी भाषेमध्ये का लिहितोस, संस्कृत मध्ये लिही। तो असं म्हणाला, नको गा देवा, माझी स्वामीचा सामान्य परिवारू नागवैल की हा सामान्य परिवारू आम्ही लेखकांनी लक्षात ठेवला पाहिजे। किंवा आजच्या काळामध्ये फक्त लबाड लोक आहेत आणि पूर्वी सगळे संत सज्जन होते असं धरायचं काय? आजचे राजे, आजचे नेते यांना आपण क्षकिरणाखाली धरतो। पूर्वींचं काय? एका राजाने एका कवीला असं सांगितलं, प्रत्येक ओवीबद्दल मी तुला सुवर्ण मुद्रा देतो, कवी म्हणून माझं नाव घाल। परंतु त्या माणसानं सांगितलं की असं होणार नाही, ही लबाडी मी करणार नाही असं सांगणारा त्या काळामध्ये भेटला। स्वामी मधला एक छोटा प्रसंग लक्षात घ्या की माधवरावांनी औषध घेण्याचं नाकारलं आणि गंगा विष्णू यांनी त्यांना सांगितलं, श्रीमंत आपण औषध घ्यायला। त्यांनी विचारलं, मला अजून किती मुदत देता? महिना, 2 महिने? त्याने सांगितलं, फार तर तेवढीच। मग औषध कशासाठी घ्यायचं मी? राज्याकरता पेशवा विचारित होता। त्या वैद्यानं सांगितलं, मृत्यू हा येणारच आहे, तो तुम्हाला कमी वेदना देऊन यावा यासाठी तुम्ही औषध घ्यायचं असतं। त्या अशी माणसं महाराष्ट्रात होऊन गेली, याच्या पुढच्या काळातही होतील। शपथ ही ज्याची त्यानं स्वतः बोलती घ्यायची। शारदेची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली। कुठून तरी आमच्या पूर्वसुरींच्या शब्दामधून सरस्वती उतरत गेली। खरंच आम्ही भाग्यवान आहोत। संयोजकाने एक अतिशय भलं असं कार्य केलं। इथं ग्रंथ दिंडी या पहिल्या कार्यक्रमापासून पुढे सगळं रंगत गेलं आणि जेव्हा शाळकरी मुलं दोनाच्या जोडीनं त्यांच्याबरोबर शिक्षिका होत्या आणि अशी शेकडो हजारो मुलं इथं येऊन ही नगरी पाहत होती, त्यावेळेला मी असं म्हटलं की खरंच या लोकांनी अतिशय भलं काम केलं। कारण या मुलांच्या DNA मध्ये, डोक्यामध्ये कुठंतरी साहित्य संस्कृती किंवा साहित्य संमेलन हा जो माहोल आहे तो माहोल त्यांच्या डोक्यात राहील आणि इतर अनेक गोष्टी डोक्यात राहण्यापेक्षा साहित्याची आठवण, मोठे मोठे लोक इथे येणं, त्यांनी तुम्हाला काही सांगणं, ही स्मृती राहणं हे मी फार मोठं समजतो। थँक्यू।